नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या देशात एखादा कायदा बनवायला नक्की किती वेळ लागतो? एक दिवस की चक्क 10 वर्ष? अहो, हे सगळं कसं होतं यातले जे रंजक टप्पे आहेत ना, ते समजून घेण्यासाठी हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, अशीच महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत हवी असेल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. प्रश्न एकदम साधा आहे, नाही का? पण ह्याचं उत्तर खरं सांगायचं तर भलतंच इंटरेस्टिंग आहे. हो, हे अगदी खरंय. आपल्या भारतात एखादा कायदा चक्क एका दिवसात पास होऊ शकतो, तर काही कायद्यांना 10-10 वर्ष सुद्धा लागतात. पण गंमत म्हणजे वेळ कितीही लागो, कायदा बनवण्याची जी पद्धत आहे ना, ती आपल्या संविधानाच्या कलम 107 ते 111 मध्ये अगदी व्यवस्थितपणे दिलेली आहे. आणि हीच प्रक्रिया समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग, एका विधेयकाचा कायद्यापर्यंतचा हा 5 टप्प्यांचा प्रवास नेमका कसा असतो हे आपण एकदम सोप्या शब्दात समजून घेऊया. ही सगळी प्रक्रिया आणखी सोपी करून समजून घेण्यासाठी आपण एक ताजं आणि खूप चर्चेत राहिलेलं उदाहरण घेऊया. नागरिकत्व सुधारणा कायदा, म्हणजेच CAA. आता हे बघा, डिसेंबर 2019 मध्ये हे विधेयक आधी लोकसभेत आलं आणि पास झालं. लगेचच ते राज्यसभेत गेलं, तिथेही मंजूर झालं आणि त्याच महिन्यात राष्ट्रपतींची सही झाल्यावर त्याचं कायद्यात रूपांतर झालं. आता या कायद्यावरून देशात बरीच चर्चा झाली, वादविवाद झाले, पण संसदेत जी प्रक्रिया पार पडली ना, ती पूर्णपणे घटनेनुसार होती. आणि यातली एक रंजक गोष्ट म्हणजे कायदा बनूनही त्याचे नियम यायला चक्क 4 वर्ष लागली. ते मार्च 2024 मध्ये जाहीर झाले. अच्छा, आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे असं नाहीये की सगळी बिलं एकाच रस्त्याने जातात. नाही, प्रत्येक बिलाचा प्रकार वेगळा, त्याचा मार्ग वेगळा. इथे बघा, जे साधं सामान्य विधेयक असतं ना, ते कोणत्याही सभागृहात मांडता येतं. पण धन विधेयक म्हणजे मनी बिल हे फक्त आणि फक्त लोकसभेतच सादर होतं. राज्यसभेचं काम फक्त सल्ला देण्यापुरतं मर्यादित असतं. आणि तिसरं, घटना दुरुस्ती विधेयक. ह्याला तर दोन्ही सभागृहांमध्ये 2/3 बहुमत लागतं. म्हणजे विचार करा किती कठीण असेल. तर सांगायचा मुद्दा काय की बिलाच्या प्रकारावर त्याचा संपूर्ण प्रवास अवलंबून असतो. चला, आता आपण त्या 5 मुख्य टप्प्यांबद्दल बोलूया, ज्यामधून प्रत्येक सामान्य विधेयक जाऊन कायद्याचं रूप घेतं. हे आहेत ते 5 महत्त्वाचे टप्पे. सुरुवात होते पहिल्या वाचनाने, म्हणजे फक्त बिल सादर केलं जातं. मग येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, दुसरे वाचन. इथेच बिलाच्या प्रत्येक कलमावर अक्षरशः कीस पाडला जातो, चर्चा होते, बदल सुचवले जातात. यानंतर तिसऱ्या वाचनात फायनल वोटिंग होतं. एका घरातून पास झाल्यावर हीच सेम प्रोसेस दुसऱ्या सभागृहात परत होते. आणि सगळ्यात शेवटी दोन्ही सभागृहांनी हो म्हटल्यावर ते जातं राष्ट्रपतींच्या सहीसाठी. तेव्हा कुठे त्याचं कायद्यात रूपांतर होतं. पण एक मिनिट, विचार करा, समजा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात एखाद्या बिलावरून भांडण झालं तर, म्हणजे एकाने हो म्हटलं आणि दुसऱ्याने नाही, मग काय? तर अशा पेच प्रसंगावर आपल्या संविधानात एक जबरदस्त उपाय आहे. त्याला म्हणतात संयुक्त बैठक किंवा जॉईंट सिटिंग, ज्याबद्दल कलम 108 मध्ये लिहिलंय. यात दोन्ही सभागृहांचे सदस्य एकत्र बसतात आणि मतदान करतात. आता साहजिकच लोकसभेची सदस्य संख्या जवळपास दुप्पट असल्यामुळे सहसा सरकारचं पारडं जड ठरतं. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ही प्रक्रिया इतकी दुर्मिळ आहे की भारताच्या इतिहासात आजपर्यंत फक्त आणि फक्त 3 वेळा जॉईंट सिटिंग बोलवावी लागली आहे. हो, खरंच, फक्त 3 वेळा. एकदा 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायद्यासाठी, मग 1978 मध्ये बँकिंग सेवा आयोग रद्द करण्यासाठी, आणि 2002 मध्ये पोटा या दहशतवादी विरोधी कायद्यासाठी. यावरूनच लक्षात येतं की ही किती अपवादात्मक सिच्युएशन असते. बरं, आता परत येऊया राष्ट्रपतींच्या भूमिकेकडे. कलम 111 नुसार त्यांच्याकडे बिल आल्यावर 3 ऑप्शन असतात. एक तर ते सरळ सही करू शकतात, दुसरं म्हणजे सही न करता ते बिल स्वतःकडेच ठेवून घेऊ शकतात, ज्याला पॉकेट विटो म्हणतात. किंवा तिसरा पर्याय, ते बिल पुन्हा विचार करण्यासाठी संसदेकडे परत पाठवू शकतात. फक्त धन विधेयक ते परत पाठवू शकत नाहीत. पण इथे एक महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा आहे बरं का. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की पॉकेट विटो म्हणजे राष्ट्रपतींना मिळालेली काही अमर्याद शक्ती नाही. ते विधेयक कायमचं थांबवू शकत नाहीत. ही फक्त एक प्रथा आहे, काही कायदेशीर अधिकार नाही. तर मग एवढं सगळं पाहिल्यानंतर या विधेयकाचा कायद्यापर्यंतचा प्रवास समजून घेणं आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं का आहे? कारण सोपं आहे. यातूनच आपली लोकशाही किती मजबूत आणि पारदर्शक आहे हे कळतं. बघा, प्रत्येक बिलाची 3 वेळा तपासणी होते, दोन्ही सभागृहांची संमती लागते, मतभेद झाले तर त्यावरही तोडगा आहे, आणि शेवटी राष्ट्रपतींची सही लागते. ही एक संपूर्ण प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया फक्त पुस्तकात लिहिलेली नाहीये, तर ती सतत सुरू असते.
प्रत्येक सत्रात अनेक विधेयक याच मार्गाने जातात. काही शांतपणे पास होतात तर काहींवर जोरदार चर्चा होते. आपण जो माहितीचा अधिकार वापरतो किंवा ज्यामुळे मुलांना शिक्षणाचा अधिकार RTE मिळालाय, असे आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करणारे सगळे कायदे ह्याच महत्त्वाच्या आणि तपशीलवार प्रवासातून गेलेले आहेत. आता शेवटचा पण एक महत्त्वाचा प्रश्न. हे सगळे टप्पे पाहिल्यावर यातला सगळ्यात निर्णायक किंवा महत्त्वाचा टप्पा कोणता वाटतो? जिथे विधेयक पहिल्यांदा सादर होतो तो, की जिथे त्यावर सखोल चर्चा होते ते दुसरं वाचन, की राष्ट्रपतींची अंतिम सही? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? जर विधेयकातून कायदा बनण्याचा हा सगळा प्रवास सोप्या भाषेत समजला असेल तर या माहितीला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवरील सोप्या विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढच्या भागात आपण भेटणार आहोत एका नवीन आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयासोबत. आपण समजून घेणार आहोत भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प, जो कलम 112 ते 117 नुसार सादर होतो. तोपर्यंत धन्यवाद.